खरं सांगा, आयलाइनर लावणं अवघड वाटतं ना? वाटतं ना? मला माहिती वाटतं. पहिल्यांदा तर सगळ्यांनाच वाटतं. म्हणूनच मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. खास करून बिगिनर लोकांसाठी, ज्यांना की आयलाइनर लावणं खूप मोठं स्ट्रगल वाटतं किंवा लावता येत नाही. हा व्हिडिओ बघितल्यानंतर आय एम शुअर की तुम्ही पहिल्याच वेळेस खूप छान प्रकारे आयलाइनर लावाल. ही गॅरंटी माझी. त्यासाठी सगळ्यात आधी तर मी म्हणेन तुम्ही कुठल्याही प्रकारचं आयलाइनर फर्स्ट टाईम जर का तुम्ही लावत असाल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं आयलाइनर यूज करण्याऐवजी म्हणजे आयलाइनर पेन असो किंवा जेल आयलाइनर असो किंवा लिक्विड आयलाइनर असो, त्याऐवजी तुम्ही ब्लॅक आय शॅडो ॲज आयलाइनर लावू शकता तुमचा हात बसेपर्यंत. आणि एकदा जर का तुम्हाला म्हणजे वाटायला लागलं, कारण तुम्ही जर का आयलाइनर डायरेक्ट वापरलं आणि ते जर का मेसी झालं तर ते क्लीन करण्यासाठी किंवा ते घालवण्यासाठी खूप मेहनत लागते. सो बेटर वे की तुम्ही ब्लॅक आय शॅडोने सुरुवात करा. आणि आता यासाठी तर तुम्ही अशा प्रकारचा ब्रश वापरू शकता. अशा प्रकारचा किंवा कुठल्याही प्रकारचा पॉइंटेड ब्रश असेल किंवा असाही ब्रश येतो आता, किंवा बऱ्याच मेकअप ब्रश किटमध्ये असा एक ब्रश असतो. पण हा थोडासा मोठा आहे. मला याच्याने इतकं छान प्रिसाईज लावता येत नाही. त्यामुळे मी असं छोटंसं ब्रश प्रिफर करते. ज्याचं एकदम असं छोटंसं टोक असेल. कुठल्याही पॅलेटमधून ब्लॅक कलर आय शॅडो पिक करायचा आहे. आणि त्यानंतर काही करायचं नाहीये. ही जी काही आपली वॉटर लाईन आहे, अपर लिड वॉटर लाईन आहे, त्याच्या अगदी जवळ असं ब्रश ठेवत जायचं आहे. म्हणजे जिथं तुमचे काय म्हणू आपण आयलॅशेस स्टार्ट होतं, जिथून सुरुवात होते, तिथं अगदी हा ब्रश फक्त टेकवत जायचा आहे. आयलॅशेसच्या एकदम बुडाशी असं एकदम टाईट लाईनला मी दाखवते अशा प्रकारे. पहिल्यांदा तर ठेवून घ्यायचं आहे. त्याच्याने तुम्हाला म्हणजे आपोआपच एक गाईडलाईन मिळते तुमच्या आय शेपची. बिगनरसाठी ब्लॅक आय शॅडो इज द बेस्ट वे. म्हणजे चुकलं माकलं तरी फार घाण होणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला एक थिन लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ड्रॉ करायची म्हणजे आयलॅशेसच्या एकदम बुडाशी फक्त ब्रश हा टेकवत जायचा आहे. आणि अशा प्रकारची गाईडलाईन मिळते. आणि याला जर का तुम्हाला हा एकदम बेसिक आयलाइनर झाला. आता याला तुम्हाला थोडंसं विंग आयलाइनर लावायचं असेल किंवा ही लाईन जी आहे ती थिक करायची असेल, तर तुम्ही या गाईडलाईनच्या मदतीने ते करू शकता. मी दाखवते अशा प्रकारे. आता विंग आयलाइनर लावण्याची पण एक सोपी पद्धत मी तुम्हाला शेअर करते. आता इथं जिथं आपलं हे टोक संपलेलं आहे आणि ही खालची वॉटर लाईन जिथं संपते आपली, ही तिथून एक अशी थोडीशी लाईन बाहेर ड्रॉ करायची आहे, किंचितशी अशी. आणि ती फक्त अशी ब्रशच्या मदतीने वरती जोडून घ्यायची आहे. हे आपलं छोटंसं विंग लाइनर तयार होतं. त्याला जर का फार ड्रामॅटिक करायचं असेल तर तुम्ही हे लाईन ड्रॉ करू शकता तुम्हाला हवी तितकी. आणि इथं त्याला कनेक्ट करायचं आहे त्याचप्रकारे. यासाठी थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. प्रॅक्टिस केल्याने होऊन जातं. आता याला मी थोडंसं ब्रॉड करून घेणार आहे, थिक करून घेणार आहे. ही जी लाईन आहे ती मी दाखवते अशा प्रकारे. काही नाही, आपल्याला फक्त ब्रश फिरवायचा आहे हलक्या हलक्या हाताने. अशा प्रकारे मागच्या बाजूला थोडंसं जाड ठेवायचं आहे आणि नळाच्या इथे एकदम थिन लाईन ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आयलाइनर आपलं. माझा अजून बाकी फेस मेकअप केलेला नाहीये मी. आय शॅडो पण फक्त याच डोळ्याला केलेला आहे. मी बघू शकता किती सोप्या पद्धतीने आपण छान आयलाइनर लावलेला आहे. आय शॅडो आणि या ब्रशच्या मदतीने, ब्लॅक आय शॅडो आणि ब्रश. आणि हे जर का तुम्हाला फार इंटेन्स करायचं नसेल तर तुम्ही डार्क